हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा या दोघांचा वाद आता वाढलेला आहे आणि हे दोघं सुद्धा आता सोशल मीडियावर येऊन एकमेकांवर टीका करू लागले आहेत, एकमेकांच्या विरोधात बोलू लागले आहेत। हे नेमके का भांडतायत, कशामुळे भांडतायत, त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेत, ते तुम्ही आधी एकदा बघा। अरे गुटक्या वाटाने आपल्या टाटात पडलेलं माजर काढायचं रे। हे जे 36,000 दिले आहेत ते 36,000 दिले आहेत। माझ्याकडे तुला कागद जातो 11 महिन्याचा करार आहे, 1 महिन्याची पगार घेऊन पळून गेलेले आहेत। तू का सांगा लागला मला की हे जे पगार दिला आहे माझ्यापाशी लय सोशल मीडियावर टाकलं हिस्ट्री माजला। अजून माजलो नाही मी, कारण की मला गिरायका राजाचा इतका परिस्थितीचा भारी आहे का, आणि माझ्यापाशी लय हिस्ट्री धंद्याचं सांग मला, धंद्याचं क्वालिटी क्वांटिटीचं किती गिरायक आहे ती जाऊ फालतू त्या रसवंतीच्या कडला असं माशा मारत बसल्या बसल्या काहीतरी व्हिडिओ टाकायचा आणि पब्लिकला मला ते सांगू नको। गर्दी धाव हे गर्दी धाव, आपण किती कापले होते सकाळी 6, त्याला 8 कापले म्हणतोस। मी कसे गुपून धावले होते 7 आणि टाकले कसे होते तसे धाव। कळाला का वाटाने ती बी ठेंगे नात करतो काय जेव्हा असला तर बाकीची। हा व्हिडिओ त्या माजलेल्या हत्तीसाठी लय माज आला हत्तीला त्या पैशाचा, आणि काय म्हणतोय मुंगी चेंगरल्यासारखा चेंगरण मी हत्ती मेव तेव्हा हत्ती। बाया जुनी कथा वाच, मुंगीनं कसा हत्तीचा माज जिरवला होता। कधी कुणाला कमी समजायची चूक करू नको, आणि माज हा लय दिवस नसतो, त्याच्यामुळं कधीच कुणाला कमी लेखायचं नाही आणि कमी मापायचं नाही। तू तुझ्या घरचा मोठा असशील, तू बाबा लखुपती असशील, पण कधी कुणाला कमी समजायचं नाही, कारण मुंगी जेव्हा नाकात घुसते का तेव्हा नाकात दंग करत असते बरं का। आणि त्या बॉडीगार्डचे पैसे दे, अजून असं लय किस्से आहेत, सांगायला गेलं तर महागात पडन। आता थोडक्यात भागवलंय मग बघितलं कशा पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीवाला हे हॉटेल तिरंगावाल्यावर टीका करतोय, तर हॉटेल तिरंगावाला हॉटेल भाग्यश्रीवाल्यावर करतोय। पण आता ज्या पद्धतीनं हे सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांवर बोलत आहेत, पण मात्र हे दोघंही एकमेकांचं थेट नाव न घेता अप्रत्यक्षपणे दोघं सुद्धा एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत। कोणी कोणाला हत्ती म्हणतंय, कोणी कोणाला मुंगी म्हणतंय, कोणी म्हणतंय माझी तुझ्याकडे सगळी हिस्ट्री आहे, तर कोणी म्हणतंय काय हिस्ट्री आहे, क्वांटिटी दाखव क्वालिटी दाखव। अशा पद्धतीनं दोघं जण एकमेकांवर अशा पद्धतीनं टीका करताना आपल्याला सोशल मीडियावर दिसतात। पण जर आपण पाहिलं तर दोघंही मराठी उद्योजक आहेत, दोघांचेही हॉटेल व्यवसाय आहेत आणि दोघांचेही हॉटेल अगदी चांगल्या पद्धतीनं चालतात। मग स्वतःचा व्यवसाय स्वतःचा उद्योग वाढवायचं सोडून एकमेकांच्या विरोधात बोलून एकमेकांच्या विरोधात टीका करून यांना नेमकं मोठं व्हायचंय का, नेमकं काय साध्य करायचंय, हाच प्रश्न या ठिकाणी पडतो। जर आपण पाहिलं तर आधीच लोक म्हणतात की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, मग त्याच पद्धतीनं हे दोघं जण सुद्धा एकमेकांवर टीका करून एकमेकांचे पाय खेचत आहेत का, आणि अशा पद्धतीची टीका करत आहेत का, असाच प्रश्न या ठिकाणी पडतो। जर त्यांच्याकडे क्वालिटी आहे क्वांटिटी आहे तर ती त्यांनी सिद्ध करावी, सोशल मीडियावर टाकावी, आणि जास्तीत जास्त गर्दी आपल्याकडं कशी येईल हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करावा। पण मात्र एकमेकांवर टीका करून आणि एकमेकांच्या विरोधात बोलून नेमकं साध्य काय होणार आहे, हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। पण मात्र ज्या पद्धतीनं दोघं जण आपला आपला उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न करतायत आणि राज्यातली जनता सुद्धा त्यांना मोठा पाठिंबा देते आणि त्यांना सोशल मीडियावर याच जनतेनं मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा केलंय, प्रसिद्ध सुद्धा केलंय। मात्र ज्या पद्धतीनं प्रसिद्धी यांना मिळालेली आहे त्याचा योग्य वापर हे न करता थेट एकमेकांच्या विरोधात आपल्याला बोलताना दिसत आहेत। त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदीच तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।